माझं नाम घेतलं तर मी त्याच्या प्रत्येक श्वासात वसतो. संकट असो किंवा आनंद, नामस्मरण कधीही सोडू नका. श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. स्वामी भक्तांनो, आज आपण बुलढाणा येथील रहिवासी असलेल्या रेश्मा ताईंचा खूप रोमांचक असा अनुभव त्यांच्या शब्दामध्ये बघणार आहोत. चला तर मग या सुंदर अशा अनुभवाला सुरुवात करूया. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला देखील असेच अनुभव असतील ते अनुभव आपल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकवरती जाऊन तुम्ही तुमचा अनुभव शेअर करू शकता. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या जीवनाचे सूत्रधार असलेले प्रत्येक स्वामी भक्ताला अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारे भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. स्वामी भक्तांनो, आज मी तुम्हाला जे काही सांगणार आहे त्यातील एक एक शब्द खरा आहे. आज माझं हृदय खूप भरून येत आहे. प्रत्येक क्षण आठवत आहे. प्रत्येक माझ्यासोबत घडलेली गोष्ट आठवत आहे. स्वामींनी मला कशी साथ दिली, स्वामींनी मला कसे बाहेर काढले, हे तुम्हाला मी आज सांगणार आहे. सर्वप्रथम सांगायला खूप आनंद वाटतो की स्वामींच्या सेवेमध्ये कशी आली. स्वामी भक्तांनो, काय झालं की आमच्या तिथे जो काही जवळ मठ आहे तिथे स्वामींची आरती वगैरे म्हणतात, ते आरती माझ्या कानावर पडत असायची. मी त्यांच्याबरोबर गुणगुणत असायची. पण जेव्हा स्वामींचा सप्ताह होता त्यावेळेस माझी मैत्रीण मला त्या सप्त्याच्या प्रसादाला तिथे घेऊन गेली होती. तो प्रसाद खाऊन तेथील जे काही अनुभव होते सेवेकऱ्यांचे, ते अनुभव ऐकले आणि मला स्वामींचं वेड कसं लागलं मला देखील कळालं नाही. मग मी आता दर गुरुवारी मठामध्ये जाऊ लागले. स्वामींची आरती करणे, सर्व काही सेवा करणे, असं हळूहळू स्वामींनी मला त्यांच्या चरणाशी घेतलं. सुरुवातीला स्वामींनी मला छोटे मोठे खूप लवकर अनुभव दिले. त्यामुळे स्वामींची आणखी सेवा मी करू लागले, मनोभावे सेवा करू लागली. मी इतकी स्वामीमय झाली की मला काही एक दिसत नव्हतं. पण मला खूप मोठं संकट माझ्यापुढे उभे राहिलेलं होतं. ते म्हणजे माझा मुलगा. माझा मुलगा हा 6 वर्षाचा होता. त्यावेळेस काय झालं की त्याने खेळण्यासाठी पैसे घेतले. तो खेळत होता. माझं कामामध्ये असल्यामुळे त्याच्याकडे फार काही लक्ष नव्हतं आणि त्याने खेळता खेळता तो पैसा तोंडामध्ये घातला आणि गिळून घेतला. त्याने सांगितलं की माझ्या तोंडामध्ये पैसा गेला आहे. मला वाटलं हा खोटंच बोलत आहे. पण तो खूप म्हणू लागला की पोट दुखतंय आणि मी पैसा गिळला आहे, सर्वांना सांगू लागला. त्यावेळेस खूप भीती वाटली आणि मग आम्ही त्याला हॉस्पिटलला घेऊन गेलो. डॉक्टरांनी तिथे सोनोग्राफी वगैरे केली तर त्यांनी सांगितलं की हो, पैसा खरंच गेलेला आहे. त्यांनी आम्हाला 10 दिवसाचे औषध दिले. या औषधाने जर पैसा पडला तर ठीक आहे, नाहीतर ऑपरेट करून काढावं लागेल असं डॉक्टरांनी सांगितलं. पैशाची तर खूप पंचायत होती, कारण पैसे आमच्याकडे फार काही नव्हते. आमची आर्थिक परिस्थिती ही हालाकीची होती. खूप टेन्शन आणि त्यामध्ये मुलगा, त्याला जर काही झालं तर काय करायचं, असं खूप मोठं टेन्शन पुढे उभं राहिलेलं होतं. फार काही पैसे नसल्यामुळे अक्कलकोटलाही आम्ही जाऊ शकत नव्हतो. पण आमच्या तिथे बायकांनी एक ठरवलेलं होतं की अक्कलकोटला जायचं आहे ना, तर आपण काय करायचं, पैसे गोळा करायचे आणि जेवढे पैसे गोळा होतील तेवढ्या जणांनी अक्कलकोटला जायचं, असं आमचं ठरलेलं होतं. आणि त्यावेळेस नेमकी माझी वेळ आलेली होती. सर्वांनी पैसे जमा केले. मी आणि माझी मैत्रीण आम्ही दोघीजणी अक्कलकोटला जाण्यासाठी निघालो. मनामध्ये खूप टेन्शन होतं. रात्रंदिवस तेच, पैसा पडतो की नाही हेच खूप टेन्शन पुढे होतं. अक्कलकोटला गेलो. महाराजांना खूप विनंती केली. त्यानंतर महाराजांचा प्रसाद मी येताना सोबत थोडासा घेऊन आली होती. 10 दिवस पलटून गेले. वर 2-3 दिवस वाट बघितली, पण पैसा काही पडला नाही. अक्कलकोटवरून आणलेला प्रसाद त्याला खाऊ घाल अशी माझी मैत्रीण म्हटली. मग स्वामींना कळवळून विनंती केली की तुम्हीच माझे आई, बाप, बंधू, सखा, सर्वत्व तुम्हीच आहात. मला कुणाचाही आधार नाही. तुम्ही सर्व काही परिस्थिती जाणता. महाराज, ऑपरेशनची वेळ येऊ देऊ नका. हा पैसा ताबडतोब पडू द्या, असं मी महाराजांना कळकळून विनंती केली आणि त्याला तो प्रसाद खाण्यासाठी दिला. वरून एक ग्लास पाणी पिला आणि थोड्या वेळाने तो खूप लोळू लागला की माझं पोट खूप प्रचंड दुखत आहे असं तो म्हणत होता. मला प्रचंड भीती वाटली की आता याला लगेच हॉस्पिटलला घेऊन जावं लागतं की काय, पैसा कुठे सरकली की काय, की आता ऑपरेशनसाठी डॉक्टर घेता की काय, असं मनामध्ये खूप सारे विचार येऊ लागले. त्याच वेळेस
तो म्हटला की मला टॉयलेटला जायचं. टॉयलेटला गेलं आणि बघितलं तर तो पैसा खाली पडला. हे बघितल्यानंतर खूप आनंद झाला. महाराजांनी खूप मोठं विघ्न त्यावेळेस दूर केलं. महाराजांच्या प्रसादामध्ये, नामामध्ये जेवढी ताकद आहे तेवढीच ताकद त्यांच्या प्रसादामध्ये आहे, हे स्वामींनी त्यावेळेस आम्हा सर्वांना दाखवून दिलं. ज्यांनी हा अनुभव बघितला ते सर्वजण महाराजांच्या सेवेमध्ये आले, स्वामींशी नतमस्तक झाले, स्वामींपुढे सर्वांनी लोटांगण घातले. तो अनुभव बघून माझी आणखी स्वामींवरती खूप श्रद्धा वाढली, खूप भाव वाढला. आता मला स्वामींशिवाय दुसरे काहीच एक दिसत नव्हते. सर्वत्र स्वामी दिसत होते. मला जिथे जाईल तिथे मी श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू लागले होते. मी पूर्ण स्वामी नामामध्ये वेडी झालेली होते. स्वामींसाठी मी काहीही करू शकत होते इथपर्यंत मी गेलेली होती. आणि त्याच दरम्यान काय झालं, म्हणतात ना की कुणाची तरी आपल्याला चांगल्या संसाराला नजर लगेच लागते, असंच काहीतरी माझ्या बाबतीत देखील झालं. मला कुणाची तरी नजर लागली. कुणाला ते माझं भक्ती देखवली नाही असं म्हणायला देखील हरकत नाही. काय झालं स्वामी भक्तांनो, अचानक मला सेवाच करू वाटत नव्हती. प्रचंड आळस यायचा, कंटाळा यायचा. मी अगोदर खूप सेवा करायची. मी अक्षरशः जर 11 वाजता बसली तर 2-3 वाजेपर्यंत महाराजांची सेवा करायची. स्वामीचरित्राचं पूर्ण पारायण करणे, 11 माळी जप करणे, 11 वेळेस तारक मंत्र म्हणणे, 14वा 18वा अध्याय, नित्यसेवेतील विविध स्तोत्रमंत्र, अशा विविध सेवा मी करत होती. पण काय झालं की मला मनच लागत नव्हतं. स्वामीचरित्र वाचायला गेले की खूप जांभळ्या यायच्या, डोळ्यातून पाणी यायचं, कंटाळा यायचा. कोणीतरी मला तिथून ओढत आहे, येथून उठ लवकर असं म्हणत आहे असं मला जाणवायचं. अक्षरशः मी स्वामीचरित्र अर्ध्यावट सोडून तिथून उठून जायचे, इथपर्यंत होत होतं. प्रचंड त्रास मला होत होता. अचानक असं का बरं होत आहे काही एक कळायला मार्ग नव्हता. मी स्वामींपुढे खूप रडायची, मनातून म्हणायची की महाराज, माझ्याकडून तुमची काहीच सेवा होत नाही आहे. माझ्यासोबत असं का बरं घडत आहे, मला सांगा ना. या बाळाकडे बघा ना, तुम्हाला माझे हाक ऐकू येत नाही का, असं मी स्वामींकडे खूप म्हणायची. पण काही एक उपयोग होत नव्हता. जवळपास 1 वर्ष हा खेळ सुरू होता. 1 वर्षापर्यंत भयानक प्रचंड त्रास होत होता, मानसिक त्रास होत होता. त्याचबरोबर महाराजांची सेवा नाही. रात्रंदिवस स्वामींपुढे रडत होती. माझं मन खूप व्हायचं की स्वामींची सेवा करावी, स्वामी सेवा करावी. इतर भक्त किती सेवा करतात, मी किती सेवा करत होते. असं अचानक माझ्यासोबत काय घडलं आहे मी कुणालाही दाखवलं नाही, काहीच नाही. माझे मिस्टर म्हणायचे की तू आपण कुणाला तरी दाखव, पण मला महाराजांवरती पूर्ण विश्वास होता. मी म्हणायचे स्वामी आहेत ना, तर कशाला टेन्शन घ्यायचं, काळजी घ्यायची, ते आहे ते सर्व काही बघून घेतात. करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा, असं म्हणून मी खूप रडायची. एक दिवस हद्दच झाली. अक्षरशः मी जेव्हा सेवेला बसली त्यावेळेस मला काही एक करू वाटत नव्हतं. प्रचंड झोप येऊ लागली. त्या दिवशी मी अक्षरशः माझं डोकं स्वामींपुढे खूप जोरजोरात आपटलं. स्वामी, तुम्हाला माझे हाक ऐकू येत नाही आहेत का? माझ्याकडे बघा ना, या लेकराकडे. मला मायन बापन आत्मबंधू, सका सोयरा सर्व तू दीनबंधू, तुझा मात्र आधार या लेकराला, समर्था तुम्हा वीन प्रार्थू कुणाला. अशी कळवळून मायेने मी स्वामींना हाक मारली. स्वामी, तुम्ही माझी आई आहात, सर्व काही तुम्ही आहात, तर या ना माझ्या मदतीला. खूप रडली. अक्षरशः मी तिथेच डोकं आपटून तिथेच झोपी गेली. आणि स्वामी भक्तांनो, पहाटेची वेळ होती, 3 वाजले होते. त्या दरम्यान मला एक स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये मी महाराजांची पूजा करत आहे. माझ्या देवघरातील जी काही मूर्ती आहे स्वामींची, ती मूर्ती अचानक त्या मूर्तीने डोळे उघडले आणि मी तिच्याकडे बघू लागले. आणि महाराजांचे डोळे इतके लाल बुंद झाले होते की त्यांच्याकडे अक्षरशः बघूच वाटत नव्हतं. महाराजांच्या डोळ्यामध्ये जणू काय आग ओतली आहे असे त्यांचे डोळे झाले होते. मी खूप घाबरली की स्वामी, काय झालं तुम्हाला, असं मी म्हटले. त्याच क्षणी स्वामी ताडकान तिथून उठले. माझ्या लेकराला का बरं त्रास देत आहे, कुणाची एवढी हिंमत आहे, आज तुमच्याकडे मी बघतोच, असं महाराज जोरात उठले आणि तडतड चालू लागले. त्यानंतर मला पुढे दिसलं की एक खूप विचित्र बाई होती आणि तिची मुलगी होती. त्यांनी महाराजांच्या मूर्तीवरती काहीतरी ते जादूटोणा करत होते आणि माझ्यावरती तो जादूटोणा ते करत होते, हे मला दिसलं. त्यावेळेस महाराजांनी, त्या महाराजांनी मला दिसलं नाही, पण त्या
खूप जोरात ओरडत होत्या की आम्हाला मार देऊ नका, आम्हाला मारू नका, आम्ही हे सर्व काही बंद करतो, असं त्या जोरजोरात ओरडून बोलत होत्या. मला तेवढंच दिसलं. त्यानंतर मला जाग आली. मी लगेच म्हटलं, श्री स्वामी समर्थ. मी महाराजांकडे बघितलं, उठली, अंघोळ वगैरे केली आणि सर्व काही घर वगैरे स्वच्छ केलं. स्वामींच्या पूजेसाठी बसली आणि त्या दिवशी काय आश्चर्य, मला खूप फ्रेश वाटत होतं. जो त्रास 1 वर्षापासून मला होत होता, तो त्रास माझा फार कमी झाला होता. म्हणजे काहीच राहिला नव्हता असं म्हणायला देखील हरकत नाही. पूर्णपणे तो त्रास महाराजांनी माझा कमी केलेला होता. आणि खरंच त्या दिवशी जे स्वप्न पडलं ते आठवलं, ते काही चुकीचं नव्हतं. ते प्रत्यक्षात महाराजांनी त्या व्यक्तीला मार दिला होता. स्वामींवरती मी विश्वास ठेवला. कुठल्या बाबाबुवाकडे गेली नाही, कुठला जादूटोणा केला नाही. एक कळवळून हाक मारली आणि माझी माय माझ्या मदतीला धावून आली. स्वामींवरचा ठेवलेला विश्वास, त्या विश्वासाला महाराज जागले. खूप मोठ्या एवढ्या मोठ्या संकटातून मला बाहेर काढलं. त्या दिवसापासून मला पुन्हा एकदा स्वामी सेवेशी जोडलं गेलं. खूप सेवा करू वाटली. जशी मी पूर्वी सेवा करत होती तशीच सेवा माझ्यासोबत पुन्हा एकदा घडू लागली. खूप आनंद व्हायचा. मनाला समाधान वाटायचं की महाराजांची सेवा माझ्याकडून आता होत आहे हे बघून मला खूप आनंद व्हायचा. खरंच तुम्ही आहात, तुम्ही म्हणतात ना, हम गया नहीं जिंदा हो, याची प्रचिती तुम्ही मला पुन्हा एकदा दिली. स्वामी भक्तांनो, हा खूप मोठा अनुभव माझ्या जीवनामध्ये महाराजांनी मला घडून दिला आहे. त्यानंतर असाच एक सुंदर अनुभव पुन्हा एकदा महाराजांनी माझ्यासोबत घडवला. माझे मिस्टरांनी महाराजांची खूप सेवा करावी, त्यांनी देखील महाराजांच्या चरणाचा दास बनावं अशी इच्छा माझी होती. जशी प्रत्येक स्त्रीची असती की त्यांच्या घरातील प्रत्येक व्यक्तीने हे महाराजांची सेवा करावी, तशीच माझी देखील इच्छा होती की माझे मिस्टर जे काही नास्तिक आहे त्यांनी आस्तिक बनावं, त्यांनी देखील स्वामींची खूप सेवा करावी. मी स्वामींकडे खूप रडायची, स्वामींना खूप सांगायची की त्यांना तुमच्या चरणाचा दास बनवा, त्यांना तुमच्या चरणाजवळ घ्या असं महाराजांना म्हणायची. पण ती इच्छा काही माझी पूर्ण होतच नव्हती. स्वामी भक्तांनो, असंच काय झालं की मठामध्ये सप्ताह बसले होता आणि माझे मिस्टर मला त्या सप्त्यासाठी नेऊन घालायचे, सोडायचे, पण महाराजांच्या दर्शनासाठी येत नसायचे. मी महाराजांपुढे जाऊन खूप रडायची की स्वामी, एवढं त्यांनी पाप केलेलं आहे का? त्यांना का बरं तुम्ही तुमच्या चरणाच्या जवळ घेत नाही? त्यांना घ्या ना, आम्हाला जोडीने तुमची खूप सेवा करायची आहे, घ्या ना. पण असं मी म्हटले. 7 दिवस असेच गेले. 7व्या दिवशी सांगतेच्या वेळी मी त्यांना म्हटलं की महाआरती आहे, त्या आरतीला तरी तुम्ही या. तर माझे मिस्टर म्हटले की नाही, मला वेळ मिळाला तर येईल, वेळ नाही मिळाला तर मी येणार नाही. मी त्या दिवशी देखील महाराजांपुढे खूप रडली, खूप वाईट वाटलं. त्यानंतर आरतीही झाली तरी मिस्टर आले नाही. माझे मिस्टर आरतीला न येता बाहेर गेले आणि माझ्या मुलाला घेऊन ते गेले होते. बाहेर गेले आणि तिकडे काय झालं, खेळता खेळता माझ्या मुलाचा हात डिस्लोकेट झाला. माझी आरती झाली, सर्व झालं, तरी मिस्टर आणखी आहे ना. म्हणून मी कॉल केला की का बरं येत नाही. तर त्यांनी सांगितलं की असं असं झालं आहे, मी हॉस्पिटलला आहे. मला खूप भीती वाटली. मग मी ऑटो करून त्या हॉस्पिटलमध्ये गेले आणि महाराजांची सोबत विभूती घेऊन गेली होती. डॉक्टरांनी एक्सरे वगैरे काढले, डॉक्टरांनी औषध दिलं, बरं होऊन जाईल असं डॉक्टर म्हटले. पण माझ्या बाळाला काही एक फरक पडत नव्हता. महाराजांची विभूती लावली तरी देखील काहीच फरक त्याला झालेला नव्हता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी माझं बाळ रडतच होतं. मी स्वयंपाक केला, त्यांना ड्युटीवरती जायचं होतं. माझे मिस्टर महाराजांना मनोमन म्हटले, प्रार्थना केली, जर तुम्ही हे केलेलं असेल, जर काही माझ्याकडून चुकलेलं असेल, मी तुमच्या दर्शनाला काल यायला पाहिजे होतं, काल आलो नाही, तर माझ्या बाळाला ही शिक्षा देऊ नका, त्याचा हात बरा करा, मी तुम्हाला मानेल, तुमची सेवा करेल, असे माझे मिस्टर मनोमन महाराजांना बोलले. अंघोळीला गेले. मी माझ्या बाळाचा सहज हात पकडला तर तो खट दिशी वाजला आणि माझं बाळ हात पकडू लागलं. हे बघितल्यानंतर मी माझ्या मिस्टरांना आवाज दिला, अहो यांनी हात पकडला आहे, हा हात धरत आहे. असं म्हटल्यानंतर माझे मिस्टर आंघोळ करता करता बाहेर पळत आले. ओल्या अंगाने महाराजांपुढे साष्टांग दंडवत त्यांनी घातलं. त्या दिवसापासून माझे मिस्टर हे स्वामींना मानू लागले आणि स्वामींची देखील सेवा करू लागले. म्हणजे एखादा भक्त जर अंतःकरणापासून कळवळून महाराजांना काही मागत असेल तर महाराजांना ते द्यावंच लागेल आणि महाराजांच्या सेवेविषयी
विषय असेल तर महाराज त्याची लवकर दखल घेतात, याचे मला खूप सारे अनुभव स्वामींनी आत्तापर्यंत दिलेले आहे. माझ्या मिस्टरांना जी काही माझी इच्छा होती त्यांनी सेवेत यावं आणि विशेष म्हणजे महाराजांना मानावं, कारण त्यांनी महाराजांना कधीच मानलं नाही. ते त्यांच्या कर्मावरती विश्वास ठेवत होते आणि ते म्हणायचे की आपले कर्म चांगले असेल तर देव आपल्या सोबत असतो. तुम्ही जर कितीही देवदेव केला आणि तुमचं मनच व्यवस्थित नसेल, तुम्ही जर इतरांचं वाईट करत असेल तर तुम्हाला काही उपयोग नाही. आपले कर्म चांगले ठेवा, देव तुमच्या सोबत असतो, असं त्यांची धारणा होती. त्यांचं एक वेळेस बरोबर होतं, पण त्याबरोबर त्या कर्माबरोबर जर अध्यात्माची जोड असेल, महाराजांची साथ असेल तर आपण कुठेही जाऊ शकतो, काहीही करू शकतो. महाराज आपल्याकडून कुठलेही कार्य करून घेऊ शकतात, ही माझी धारणा होती आणि महाराजांनी तसंच काही केलं. आज स्वामी महाराज माझ्या मुखातून खूप साऱ्या लोकांना सेवेकरी बनवत आहे, यात मला खूप आनंद वाटतो. जे कोणी दुःखित पीडित आहेत त्यांच्यापर्यंत महाराज मला पोचवतात. माझ्या मुखातून त्यांचं गुणगान गायलं जातं आणि त्यांची सेवा सांगितली जाते. यापेक्षा परमभाग्य दुसरं कुठलं असेल? माझ्या जीवनातील हा सर्वात आनंदाचे क्षण मी मानते. स्वामी भक्तांनो, तुमच्या देखील जीवनात असेच काही दुःख संघर्ष असतील तर महाराजांची विश्वास ठेवा. खूप श्रद्धाभावाने महाराजांची सेवा करत राहा. महाराज तुमची नक्की लवकरात लवकर इच्छा पूर्ण करतील. स्वामी भक्तांनो, असे मला स्वामींचे आलेले हे दिव्य अनुभव होते. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव आहे या ताईंचे. तुम्हाला हे अनुभव कसे वाटले नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्व स्वामी भक्तांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.